नमस्कार, मी मल्लीनाथ गायकवाड, पनवेल उरण तालुका सिडको अखत्यारीतील हाऊसिंग सोसायट्यांच्या फेडरेशनचा अध्यक्ष। पहिल्या भागात आपण सिडकोचा परिसर म्हणजे किती येतो याची सगळी जुनी माहिती घेतली आणि त्यांनी ज्या ज्या टाईपचे भूखंड वितरित केलेले आहेत सिडकोनी त्याची माहिती आपल्याला मी दिली। आज आपण त्यातील एक एक सुरू करत असताना बंगलो टाईपचे भूखंड, बंगलो आणि रो हाऊस म्हणजे काय त्याची पार्श्वभूमी आपण समजून घेऊया। जेव्हा सिडकोची वसाहती सुरू झाल्या तेव्हा साधारण सरकारने असं ठरवलं की मुंबईमधील ताण कमी करण्यासाठी तिकडचा लोखंड व्यवसाय हा नवी मुंबईमध्ये शिफ्ट करावा। मग लोखंड व्यवसाय शिफ्ट करत असताना त्याचे जे व्यापारी आहेत त्यांना राहता यावं म्हणून त्यांच्यासाठी बंगलो टाईप म्हणजे बंगल्यासाठी काही सेक्टर्समध्ये म्हणजे नवीन पनवेलचा जर परिसर आपण आज मी नवीन पनवेलच्या परिसराबद्दल बोलणार आहे। नवीन पनवेलचा सेक्टर 1, सेक्टर 4, सेक्टर 5 मधला काही भाग, सेक्टर 8, 9, 10, 11, 12 आणि सेक्टर 19 या परिसरामध्ये बंगल्यांसाठीचे भूखंड राखीव ठेवण्यात आलेले होते। त्यांची जर अंदाजाने आकडा घेतला तर तो 1000 भूखंड हे बंगलो टाईपसाठी राखीव ठेवण्यात आलेले होते। मग तिकडचे व्यापारी इकडे शिफ्ट व्हावेत, मग त्यांच्या कृतीनुसार त्यांनी प्लॉट विकत घ्यावे आणि बंगला बांधून राहावा ही संकल्पना सिडकोची अशा टाईपचे राखीव भूखंड ठेवण्यामागची होती। मग त्याच्यासाठी 40 चौरस मीटर, 60 चौरस मीटर, 100 चौरस मीटर आणि 200 चौरस मीटर, 200 अशा पद्धतीचे निरनिराळ्या प्रकारचे निरनिराळ्या साईजचे भूखंड त्यांनी राखीव ठेवलेले होते। त्याच्यातल्या ज्यांनी बंगल्यासाठी घेतले ते सध्या बंगले बांधून आहेत। म्हणजे सेक्टर 1, सेक्टर 19चा उल्लेख करावा लागेल की तिथं बऱ्यापैकी बंगले आहेत। परंतु अनेक ठिकाणी मग नंतर काय झालं की या लोखंड बाजार हा स्थलांतरित जो नवी मुंबईमध्ये होणार होता तो काही कारणांनी झाला नाही। न झाल्यामुळे मग ते बंगल्याचे भूखंड राखीव होते ते ज्यांनी विकत घेतलेले होते स्टील मार्केटवाल्यांनी तर त्यांनी ते विकायला सुरुवात केली। मग विकत असताना सिडकोनी एकतर बंगला मालिक आहे ए तो बी ला विकतोय तर त्याचं जे त्रिपक्षीय करार सिडकोनी करायला सुरुवात केली। म्हणजे सिडकोची मान्यता घेऊन म्हणजे विकणारा, घेणारा आणि मान्यता देणारी सिडको असं तिघांच्या सहाय्यानिशी करार करतात, त्याला त्रिपक्षीय करार म्हणतात। मग या त्रिपक्षीय करारांनी भूखंडाची मालकी म्हणण्यापेक्षा भाडेपट्टा करार जो आहे तो हस्तांतरित करायला परवानगी सिडकोने दिली। त्याच्यानंतर मग हे भूखंड सगळे विकासकांनी ज्याला आपण बिल्डर म्हणतो बिल्डरांनी 2-2, 3-3, 4-4 संलग्न भूखंड असे विकत घेतले आणि त्याचं मग एकत्रीकरणासाठी सिडकोकडे ज्याला अमलगमेशन म्हटलं जातं अर्ज केला। असे 4 भूखंड, 2 भूखंड एकापेक्षा अधिक काही ठिकाणी 6 भूखंडांचं सुद्धा एकत्रीकरण केलेलं आहे। तर हे करायला सिडकोनी परवानगी दिली। त्यानंतर त्या भूखंडांचं जे काही चटई क्षेत्र मिळतं त्या चटई क्षेत्राच्या अधीन राहून जेवढ्या सदनिका बांधता येतील म्हणजे चटई क्षेत्र जो ज्याला FSI म्हणतो आपण मिळतो त्या सदनिकांचा आराखडा त्या बिल्डरांनी सिडकोकडे सबमिट केला। त्या आराखड्याला मान्यता दिली। बांधकाम परवान्यासाठी अर्ज केला, बांधकाम परवाना सिडकोनी दिला। त्यानंतर बांधकाम झाल्यानंतर ज्या बांधकामाच्या दरम्यान ज्या सदनिका किंवा जे गाळे विक्री केले गेले त्यांना बँकांकडे गहाण ठेवण्यासाठी गहाण ना हरकत परवाना सिडकोने दिला। त्या व्यतिरिक्त निरनिराळ्या ज्या फायरची म्हणतो आपण, पाणी पुरवठा ह्या सगळ्या एनओसी सिडकोने दिल्या आणि एकंदरीत पूर्ण बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर, इमारत पूर्ण झाल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र ज्याला ऑक्युपन्सी सर्टिफिकेट म्हणतो आपण ते देखील सिडकोनी वितरित केलेलं आहे। इतक्या सगळ्या प्रकारांना सिडकोनी मान्यता दिलेली आहे। त्यामुळं इथं जे बहुसदनिका इमारती उभ्या राहिल्या म्हणजे संकल्पना सिडकोची अशीच होती की एका भूखंडावर एकच युनिट म्हणजे एक बंगला असावा। मग तो 2 मजली असेल, 3 मजली असेल त्याच्या त्या चटई क्षेत्रानुसार आणि तसं त्यांच्या अग्रीमेंट टू लीज मध्ये सुद्धा 1 युनिट बांधायला परवानगी आहे असे कंडिशन असल्याचं सिडको आज सांगते। त्याच्यावर आपण नंतर बोलणार आहोत। पण अशा पद्धतीने मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जर 1000 भूखंड आहेत तर 1000 बंगले किंवा असे रो हाऊसेस उभे राहतील एवढीच संकल्पना होती। परंतु बहुमजली सदनिकांना परवानगी दिल्यामुळं या ठिकाणी इमारती उभ्या राहिल्या। त्याच्यामुळे जो इन्फ्रास्ट्रक्चर सिडकोनी बंगलो टाईपचा म्हणून या सेक्टर्समध्ये बनवलेला होता तो बंगलो टाईपच्या दृष्टीने बनवलेला होता।
बंगल्यांना पुरेल अशा व्यासाच्या पाईपलाईन्स पाण्याच्या टाकल्या गेल्या, त्यामुळे पाण्याची पुरवठा किंवा आज जो पाणी पुरवठा कमी मिळतो, कमी दाबाने मिळतो, ही आपली सर्वांची ओरड आहे, ती त्या कारणांमुळे आहे. या सर्वांवर मग नंतर सिडकोने काय भूमिका घेतली, याच्या हस्तांतरणाचे काय प्रकार आहेत किंवा हस्तांतरण करताना काय काय कंडिशन शर्ती अटी आहेत, या संबंधीची माहिती आपण पुढील भागात पाहूया. आपण आतापर्यंत माझा चॅनल, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करावं आणि आपल्या सूचना सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जाऊन द्याव्यात. मी त्यांना उत्तरं देईन. धन्यवाद.